टू माय ब्लॉग. सो सगळ्यात आधी गाईज मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण की मी बनवणार होती ब्लॉग हिंदीमध्ये, कारण की मला हिंदी लँग्वेज एवढी जमली नाही, तर मी ब्लॉग मराठीमध्ये बनवायला लागली गाईज. जर तुम्हाला माझा मराठी ब्लॉग आवडला ना तर लाईक करा. सो आता ना आम्ही चाललो आहे उडुपी 2मध्ये जेवायला. आणि जाता जाताना माझ्या ना भावाच्या शर्टावरती ना कावळ्याने पट्टी केली. तो गाईज तुम्हाला मी माझा फुल लुक तो दाखवेल, पण तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला प्लीज गाईज कमेंट करून सांगायचं. सॉरी गाईज, तुम्हाला वेट होता तर आम्ही चाललो आहे उडुपी 2मध्ये. येस गाईज, आज मी खरंच चांगली दिसत आहे ना, तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणार आणि कमेंटही करणार, समजलं का? जर तुम्हाला माझी मराठी भाषा आवडली तर मला कमेंट जरूर करा. मी हिंदी चांगलं बोलायची या मराठी चांगलं, समजलं का गाईज? मी तुम्हाला हॉटेल दाखवते. आणि आता आम्ही आलो आहे ते स्टेशन रोडला, माझ्या शाळेच्या इथे. चला मी तुला हॉटेल दाखवतो. तर गाईज हे बघा, माझ्या भावाच्या हातावर नाही आणलं, पण हे बघा माझं लूक. मी तुम्हाला वर जाऊन दाखवते. आणि माझ्या भावाचं लूक हे मम्मीचं लूक आहे आणि हे माझ्या पप्पांचं लूक आहे. गाईज इथं थोडंसं अंधार असेल, एवढं क्लिअरिटी नसेल गाईज, पण हे बघा मी तुम्हाला दाखवते. थांबा. गाईज कसं वाटलं माझं लूक? इकडे एवढी हे ना, बापरे गर्दी केवढी, आणि वर पण सेम गर्दी आहे. गाईज इथं फुल आहे सगळं. आम्हाला सांगितलं वेट करा, तर आम्ही करणार आहे वेट. सो काय सांगा तुम्हाला आतमधून दाखवते क्राऊड केवढं आहे. बघितलं का क्राऊड केवढं आहे? आणि पप्पा ह्याला हे वाटतं क्राऊड एवढं आहे ना, बापरे मला बोलायलाही लाज वाटते. हे बघा सिरियस क्राऊड. आणि आम्हाला सांगितलं वेट करा, तर आम्ही करतो वेट. जागा फुल आहे. गाईज परत आम्हाला वर जायला, म्हणजे आता त्यांना जागा झाली आणि बघू काय, पण आम्ही प्लॅनच चेंज केलेला की दुसरीकडे जाऊया. चला. हॅलो गाईज, आमच्या दोघांमध्ये कोणी चांगलं वाटते तुम्ही ते कॉमेंटमध्ये करा. एक रेस्टॉरंट ना एवढं भारी आहे ना, रेस्टॉरंटचं गाईज आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही ऑडियन्सचं ते तर बघा. आम्ही ऑर्डर केलं, एक सेकंडमध्ये आलं, तर गाईज हे वाले जे काका आहेत ना, हे ते आता आम्हाला सर्व करणार आहे. आणि त्यांच्या हातात ना आमचं ती डिश आहे. गाईज तुम्हाला माहिती आहे का, ऑर्डर यायच्या आधीच इकडे पहिलं गाईज आता मी टेस्ट करून एकदम चांगलं आहे गाईज, एक नंबर आहे. क्वालिटी पण बघा तुम्ही किती चांगली आहे, एकदम भारी टेस्ट येते. तुम्ही पण एकदा इकडं या आणि खाऊन जाऊ. काय मग टेस्ट उतरणारच ना तुमच्या टोळ्याचं. तर गाईज आता आम्ही तुम्हाला खाऊन घेतो.
आम्ही सगळं संपवलेलं आहे हे बघा गाईस लई पैसे आता आम्ही अजून मागवलंय काय मागवलंय बाबा अंडी पण शेक कबाब आणि पनीर हंडी आणि नान आणि रोटी तर रोटी मम्मी पप्पा खाणार आणि नान मी आणि हा राईस पण मागवलेला राईस मागवलेला पण संपलं मी दाखवू नाही शकली कारण की मला एक थोडं काम आलेलं मला खाली जायला तर गाईज मी ते पण आले होते मला दाखवले पण हा काय बोलतो ते आहे आमचं दुसरं ऑर्डर ना आता हे प्लेट चेंज करणार डायरेक्ट दुसरं प्लेट गाईज यांची ते गेम आम्ही त्याचं ऑर्डर करत जाणार ते दिवशी प्लेट द्यायचं आता हे प्लेट सगळे घाण झालेत आता ते एक्सचेंज करणार गाईज याची चोर नाही इथं पण येऊन थांबत नाही आहे हाताचीच आहे हाताचे हेच आहे हाताचे तेच आहे पाहिजे बघा माझ्या तर आम्हाला कम्फर्ट होण्यासाठी आम्ही मांडी घालून बसलो मला ना मांडी घालून बसलो अजिबात आवडत नाही म्हणजे कुठे माझा ऑर्डर आला होता मला कसं तर गाईज आमचे ना ताटा आलेले आहेत कारण की काही मम्मी ना खूप दिवसांनी दिसली असेल का तुम्हाला कारण की ना माझी मम्मी माझ्या ब्लॉगमध्ये यायला लागते तरी पण ना मी मराठीचं बोलणं का काढलं मी तुम्हाला आता सांगते मी मला गाडीवर सांगायला निर्णय झालं कारण की माझी हिंदीमध्ये ना थोडा प्रॉब्लेम आहे आणि मग हिंदी करायची तर माझे काही फ्रेंड्स मला चिडवायचे जर तुला येत नाही तर कशाला करते तर मग मी बोलले सोडूनच टाका आता कशाला तर पण माझी मम्मी बोलले कशाला तर तू मराठीमध्ये बोल ना आपली मातृभाषा आहे ती तर मग मी मराठी चालू केलं आहे तर तुम्हाला कसं वाटली माझी लँग्वेज म्हणजे आता छानच वाटणार पण माझं बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर काय मला गाईज तुम्ही बघतायत आणि असेच व्हिडिओ बघतात आणि लाईक आणि सबस्क्राईब करत नाही प्लीज तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा आणि काय झालं बोलतो आता शेवट लेट असतं पण टाटा घे हां तुम्हाला माहिती का आमच्या बाजूला जे फॅमिली बसलेली ना तर मी बोलत होते तर कॅमेरामध्ये तुम्हाला सारखी अशी बोलून बघत होते आणि हसत होती त्यातली एक करगी तर मला ना सारखं सारखं करायला लाज वाटत होती तर मी आता ते लोक गेले पण वाटलं तर बाजूलाच बसलेले आणि गेले बाबा एकटाचे असे तुम्हाला माहिती का गाईज तुम्हाला माहिती का गाईज प्लेट होतं ना ते प्लेट तुम्ही छपाछप गाईज अजून एक आले ते टाका द्यायला गाईज हे हॉटेल खरंच लय छान आहे तुम्ही या हॉटेलमध्ये नक्कीच ट्राय करा असलं भाई हॉटेल आहे पण गाईज थोडं थोडं तुम्हाला तिकीट लागणार गाईज तुम्हाला जर माझं पूर्ण लुक बघायचं आहे तर मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवले तर तुम्ही बघा सबस्क्रायबरला दाबा मला गाईज थोडं बोलायला प्रॉब्लेम झाली तर गाईज हे पण आले आमचं लिंबू चमच्याचं खाला हा दाखवेल तुम्हाला काय झालं तुम्हाला ह्याच्यातलं फक्त काय झालं तर ह्याच्यातलं काहीच नाही मला फक्त काय झालं काय झालं तुला काकडीचं भुजून लिंबू खाऊन टाकली एवढं आवडत होतं ना गाईस लई आवडत होतं काय भारी सांगितलं बघा ना गाईस लिंबूला काकडी समजून खाल्लं ते पण शाळेत मस्त तर मग काय झालं तर मग ड्रेसिंगमध्ये तोंड धुवायला गेलं पाणीच नाही मस्त आणि वॉटर बॉटलही नेला नव्हता महाराज हा शाळेला जातो पण त्याची सगळी जिम्मेदारी आमच्यावर असते आणि त्याला अंघोळ घालते सगळे घालते आणि पण महाराजचा डब्बा पण आम्हीच घर मम्मीचा टेस्ट तो घरातनं जाता तुम्हाला घरी यायचं आहे ना मम्मीचं जेवण खाऊनच जायचं येस गाईज तुम्ही आमच्या घरी येऊ शकता कधी पण गाईज मीठ सासली झाले बोलू नका तर मग तुम्हाला फिल्म बरे
गाईज असं काही नाही, माझी मम्मी मी तेवढं नाही टाकत जेवणात, तर हा फालतूचं काही पण जेवण मारतंय. ती बघा माझी मम्मी त्याला घुरून बघते आता. माझे पडले तर काहीच आम्ही लय बघ करतोय आता. तर तुमचं पण आता लय सटकलं असेल, तर आता मी तुम्हाला जेवण आल्यावर मिळते. बाय बाय. तर गाईज मी घातलेले जॅकेट, मला वाजत होते मरणाकडची थंडी. रिअली सांगतो माझ्या स्कूलमध्ये काय झालं ते लिंबूचं. हा लिंबूचं सांगतो गाईज, ऐका. लय मोठं प्रकार झालं आहे का लिंबूचं ना. मला लिंबू आणि काकडीमध्ये ना काय फरक नाही समजत. देव माणूस आहे. हां देव माणूस पण मला समजत नाही कोणचं लिंबू आहे कोणचं काकडी. माझी गरम झालं आहे गाईच. चांगलं झालं माझं पहिलं गोष्ट आहे. मग काय झालं, मी लिंबू खाल्लो आणि पुष्पंडी कोण काकडी आहे. पण तू एवढा हळू बोलतोस कोण. गाईज आमचं ऑर्डर आलेला आहे. काका आम्हाला देत आहेत. तर आम्हा दोघांना मागवलंय नान आणि मम्मी त्यांना मागवलंय रोटी. तर माझी बटर नान आलेली आहे. गाईज ही तंदुरी नान आहे नाही गाईज आहे. तर आता आमचं येणार पनीर हंडी. हे बघा मम्मी हाय कर. गाईज तुम्हाला माहिती का मी असंच खातो पनीर. आमचं आलंय पनीर हंडी. किती मजा. गाईज इकडे नको बघा. गाईज इकडे नको. नाही काय केलं दाखव. काहीच नाही. काय खोटं बोलतोय रे गाईज. तर गाईज मी तर खाते आहे आणि कॅमेरा ना. तर माझे पप्पा दाखवतील तुम्हाला. मी माझं रिॲक्शन काय झालं माहिती आहे का गाईज. हे बघा मी टेस्ट करून बटर ना माझी पण. हे बघा मी खाऊन बघतो आता. ह्याच्यात एवढं ऑइल आहे. बटर आहे काय एवढं टेस्टी आहे ना. खाणार नाही. तिखट पण नॉर्मल आहे सर गाईज. हे बघा मी खाते बटर नान. हे मुंबईचं नंबर 1 हॉटेल आहे. प्लीज तुम्ही या आणि खावा आणि खाऊन जावा. कोण पण यूट्यूबर असो मुंबईमध्ये आले या हॉटेलमध्ये या आणि खाऊन जा. बघा तुम्ही गाई या हॉटेलची गाई ही रोटी म्हणजे नान. रोटी एवढं भारी आहे ना. रोटी नाही नान आहे गाईज. हिची विसरली. बाय बाय. आम्ही तुम्हाला खाऊन जातो. बाय बाय. हॅलो गाईज. गाईज हे बघा हराभरा कबाब आलाय. हे बघा आम्ही खाऊन बघतो आता. चांगलं आहे रिअली गाईज. नाही खाणार हराभरा कबाब एवढं चांगला नाही पण नॉट बॅड. मीडियम नॉट बॅड. गाईज हे बघा ना. नान एक पडली आहे पण आम्हाला एकच नान खायची. तर गाईज मी हे संपलं रेल ती टेन्शन नाही आहे. नंतर सोडली ना पप्पाईला वरडणार आहे. नहीं वो वीडियो शूट कर थैंक यू. इसके लिए हम इसको खा के मिलते. ये ख़त्म हुई फिर आपको दिखाएंगे फर्स्ट. बाय बाय. हेलो गाइस. अरे हॅलो गाईज. आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो आहे. सगळं जेवण आहे ना एकदम मस्त आहे. त्यात सगळे वेटर पण आहेत. सगळं मस्त आहे. आपल्याला एकदम जेवण घेऊन बसलं होतं आम्हाला. बघा आम्ही आज जेवण इकडे आलो आहे. तर गाईज आमचं झालेलं आहे जेवण. आणि आता हात धुते ते लिंबूचं पाणी नसतं ना त्या गरम पाणी घुरून बघताय तुम्ही. आता कामचं ना नंतर आलेलं म्हणजे आता 5 मिनिटं अगोदर आलेलं.
आणि ना त्यांनी गाईज आता हे त्यांचं लंच करून पण गेले आणि आमचं झालं पण नाही. आम्ही किती आयटम्स खाल्ले माहिती का? 2-3 4 खाल्ले. कढाई पनीर 2. हां तर 4. मी तर गाईज आता आम्ही 5 आयटम खाणार म्हणजे ऐका पप्पा आम्ही शू पण नाही केलं. झीप काढायला होतं तो बाहेर मोठी हॉटेलमधनं बाहेर आलेलो आहे पण माझ्या पप्पांचं पेट्रोल संपलं. तर मग आम्ही आलो इथं पेट्रोल पंपला. पेट्रोल पंपचं नाव काय आहे ते पण नाही माहीत नाही मला. तर तुम्हाला माझा ब्लॉग चांगला वाटला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. कसं बाय बाय वेणूला मिळेल तुम्ही बाय बाय कसं करताल तोही तुम्हाला बाय बाय करणार. या तुम्हाला विनूला मिळते. चला हे स्वेटर माझ्या भावाचं आहे आणि त्याच्या शाळेचं लोगो पण आहे. पण मी तुम्हाला यस हा बघा त्यांना बाय बाय कर. बाय बाय गाईज. लिटरली तुम्हाला ब्लॉग चांगलं लागलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये पण टाका हे ब्लॉग कसं लागलं तुम्हाला. बाय. गाईज तुम्ही पप्पांशी पण मिळू शकता. पप्पा आमच्या गाडीवर आहे आणि मम्मीशी पण बाय बाय करा. गाईज मला एक बात बोलायची आहे. आम्ही ना आम्हाला उद्या शाळेला पण जायचं त्यामुळे आम्ही लेट नाही आलो. 1 मिनटं कमी पण नाही झालं आम्हाला तर चलो आम्ही त्यामुळे. तो बाय बाय गाईज. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. तुम्हाला भेटतो.